खवय्यांसाठी अन्न उत्सवाची मेजवानी। गेले 32 वर्ष सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत असलेल्या येथील रोटरी क्लब सेंट्रलच्या वतीने रोटरी सेंट्रल अन्न उत्सव हा उपक्रम राबवला जातो। यावर्षी 21 ते 27 जानेवारी या कालावधीत स्टेशन रोडवरील KATP मैदानावर हा अन्न उत्सव संपन्न होणार आहे। यामध्ये इचलकरंजी, दावणगिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज, बेळगाव शहरातील तसेच इतर राज्यातील नामांकित हॉटेल्स आणि केटरिंग व्यावसायिकांचे शाकाहारी, मांसाहारी असे स्वतंत्र एकूण 80 स्टॉल आणि विविध ग्राहक उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन उभारण्यात आले आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख शिवकुमार धड्ड यांनी दिली। समाजातील सर्व जाती, धर्म तसेच सर्व स्तरातील नागरिकांना आस्वाद घेण्यासाठी त्याचबरोबर शहरातील हॉटेल व्यावसायिक, घरगुती आणि छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त या उपक्रमाचे उद्घाटन 21 जानेवारीला सायंकाळी खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते आणि रोटरीचे प्रांतपाल शरद पै, बेळगाव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। तर 27 जानेवारीला सायंकाळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे। या उपक्रमाच्या ठिकाणी दर्शकांसाठी दररोज मनोरंजनाचे गीत गायन, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, फॅशन शो, ग्रुप डान्स, मिमिक्री, फनी गेम्स आणि काराओके गीत गायन असे कार्यक्रम होणार आहेत। 22 जानेवारीला तिळापासून गोड पदार्थ आणि नाचणीपासून तिखट पदार्थ, 23 जानेवारीला संक्रांत थाळी आणि 24 जानेवारीला चिकनपासून कटलेट आणि पांढरा रस्सा बनवणे या पाककला स्पर्धा होणार आहेत। या उपक्रमात दररोज निवडक रसिकांसाठी आकर्षक भेटवस्तूही देण्यात येणार आहेत। या अन्न उत्सवाचा नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहनही धड्ड यांच्यासह संयोजकांनी केले। यावेळी सतीश पाटील, शीतल भरते, नागनाथ बसुदे, नितीश कुमार कस्तुरे, हिराचंद वर्गाले, घनश्याम सावलानी, राजू तारदाळे, प्रमोद महाजन, संजय होगाडे उपस्थित होते। मँचेस्टर टाइम्स, इचलकरंजी।